कलावती ज्योतिराय थावतारं कलां कांगति ज्योति कामोति वक्त्रं कलानि शमादप्रदारहतक्षं समाधिस्थमूर्तिं भजत्यानदेवं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
पुस्तके पायदरी आवाज करी संतांच सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सुजड घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चलत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाकडे अमापक अपेक्षा ज्ञानोबा करतो। अमापक जी मापातच बसत नाहीये। कारण आजपर्यंत आम्ही जेवढी कीर्तन ऐकली जेवढं ज्ञान ग्रहण केलं मागणारा कितीही मोठा असावा पण मागणं चुकीचं असेल ते पूर्ण मग ही अमापक अपेक्षा ज्ञानोबा कुठल्या सामर्थ्यावर म्हणतात। ज्ञानोबांचं ही अपेक्षा हे मागणं ज्या सामर्थ्यावर आहे ते सामर्थ्य फार मोठं आहे। जिथं आम्ही बोलावं आणि आमचं बोलणं इकडं तिकडं झालं तरी जगाच्या मालकाने ते मान्य करावंच। नामामणी केशव राजा तिला नियम चालवी माझा। कारण जगाच्या मालकाचा नियम आहे जगाचा मालक स्वतःचे नियम मोडतो पण भक्ताचे नाही मोडत। जगाचा मालक स्वतःचं वचन मोडू शकतो पण भक्ताची लाज राखणारच या दुमत नाहीये। पिता महाविष्णूला भगवान श्रीकृष्णाने वचन दिलं कुठलीही परिस्थिती आली शस्त्र उचलणार कृष्णाचं वचन आहे पिता महाभीष्माला शस्त्र उचलणार नाहीये। पिता महाभीष्माने वचनाचा गैरवापर केलाय। अर्जुनाला बाणावर बाण रक्तबंबाळ केला रथाचा पाय मोडलाय अर्जुनाच्या जीवावर बेतलाय। माझ्या कृष्णाने स्वतःच वचन मोडलं आणि भक्ताचं रक्षण केलं हे माझ्या जगाच्या मालकाचं सगळ्यात मोठं वचन आहे। स्वतःच वचन मोडतो पण भक्तांचं माझे माऊली तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्याचं वचन माझा पांडुरंग मोडेल तरी कसा थोडं अमापक आहे। तेव्हा अमापक म्हणजे काय संसार सुखाचा होऊ शकत नाही असं संतांचं म्हणणं आहे। पण त्याच ठिकाणी माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा। कारण आजपर्यंत आम्ही ऐकलंय दुःख बांधवडी आहे हा संसार सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वताये वडे संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ। संसार म्हणजे क्लेशोदिक तरस्तेशा व्यक्ता सक्त चेतसा माव्यक्ता ही गतिर दुःख देवदभीर व्याप्त। सगळ्यात मोठं दुःख म्हणजे संसार आहे असं आम्ही ऐकलं आणि माऊली त्याला सुखाचं करायचं म्हणतात। कसं काय सोपं आहे जाईन गे वाय। कारण सुखाची व्याख्या काय माहित सुखालागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एक वेळ। ज्याने पंढरीची वारी केली ज्याने तो पंढरीचा अनुभव घेतला ज्याने आषाढी कार्तिकीला पायपीट करावी माझ्या माऊलींच्या तर सोहळ्यात चालावं आयुष्यातलं सर्वोच्च सुख त्याला पंढरीच्या वारीत मिळावं ही सुखाची परिपूर्ण व्याख्या वारी देते। त्याचं सामर्थ्य नाही जमलं आम्हाला देवा हरकत नाही हरकत नाही फक्त जाईन म्हण जाऊ सुद्धा नको जाईन गेलोय का अजून जायचंय। आणि आपलं हे गाव पंढरीपेक्षा कमी नाही सर। आपण या बामणवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह करतोय आज रौप्य महोत्सव वर्ष आहे। 25 वर्ष झालं अखंडित हा नामचिंतनाचा गोड अट्टहास तुमच्या बामणवाडीमध्ये आहे। गेली 25 वर्ष म्हणजे एक तप 2 तप पूर्ण झाली तुमची 24 वर्ष झाले तर 25 2 तप पूर्ण झाली 2 तप पूर्ण झाली 3ऱ्या तपाकडे वाटचाल आहे। गोड सप्ताह करताय तुम्ही सप्त्यातला 5वा दिवस भाग्यवान आहे मी खरीचा वाटा माझ्या पदरात पडलाय। गावात सप्ताह असणं म्हणजे सगळ्यात मोठं वैभव आहे मान सगळ्यात मोठा सण म्हणजे सप्ताह। वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा सण दसरा दिवाळी तुझी हा सण सगळे संत जन भेटतात तो सगळ्यात मोठा सण आहे आमच्यासाठी की आमच्या गावात वारकरी यावे आमच्या गावात कीर्तनकार यावे आमच्या गावात संत मंडळी यावे तो सणासारखाच करायचा वैभव आहे तुमच्याकडे। 25 वर्षाचा सप्ताह गोड चालू आहे तुमचा भाग्यवान माणूस आहेत तुम्ही काय सामर्थ्य आहे बघा। आणि म्हणूनच माझे माऊली म्हणतात देवा सुख तुझ्या नामचिंतन सर्व सुकृताचे फळ मी सगळं मिळणार मला काहीच कमी नाही पडणार विश्वास। पण काय जग आहे ना दादा आम्हाला आवड नाही
आवड नाही त्याचं कारण आहे बरं. उगच देव आवडत नाही असं होत नाही, किंवा देव आवडतो असंही उगच होत नाही. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. देव आवडायला भाग्य लागतं, मग देव न आवडायला अभाग्यच होणार होते. देव आवडतो हे भाग्य आहे, मग आवडत नाही हे अभाग्यच आहे ना. आयुष्यातली सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे की भजन आवडतंय. आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे की भजन आवडत नाही. सगळ्यात निर्लज्ज की देव आवडत नाही, भजन आवडत नाही. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, राणीमान वागणं बोलणं सुशिक्षित आहे, तुझं स्टँडर्ड आहे, मेंटेन करणार आहे स्टँडर्ड. पण कधी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना भजन करताना दिसली नाहीस. ती फार कौतुकाने सांगताय, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही का माझी बाय, पण बहीण म्हणून सांगताय बरं का बहीण. तुम्ही देवाला मानत नाही, आजची पिढी तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतो. मी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव. मी आहे म्हणजे देव, आणि माझं असणंच त्याच्या असण्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मीच. मीच विठ्ठल, मी जगदीश्वर, मी विश्वेश्वर, मी राम, मी कृष्ण, मी शिव, मी परमात्मा, मी संत, मीच आत्मा. अरे तू मी तूच. हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. बाबींचं वर्णन आहे. ज्ञानाने काही नाही, भक्तीने ज्ञानाला परिपूर्ण करावं, तेव्हा मी ज्ञानी व्हावं. जेव्हा मी ज्ञानी व्हावं भक्तीच्या सानिध्याने, तेव्हा मला कळावं नेमका तू कोण आहेस. तू कळाल्यावर मला कळावं मी कोण आहे. अहो मी कळाल्यावर मला कळावं तुझं आणि माझं नातं काय. मग माऊली सांगतात, आपल्या समसाठी करोनी. फक्त हरिपाठ नीट म्हणायचा. आपल्या सेवेसाठी नाही, सेवेसाठी नाही, संसाठी. सम याचा अर्थ सारखं. देव पहावया तेथे देवाची होऊनी ठेव. का अधिकार दिला हो देवाने. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अर्जुनाचा गुरु झाला, माझ्यासाठी योगी 28 त्या विठेवर तसाच तटस्थ उभा टाकला. काय कौतुक आहे माझ्या विठ्ठलाचं, काय कौतुक माझ्या पांडुरंगाचं. उच्च नीचता नाहीये, ज्ञान अज्ञान नाहीये. अहो खट नट यावर तरी सामर्थ्याने जागा आहे. जात वीत कुळ गोत्र वर्ण कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये. अहो काय कौतुक करू माझ्या पांडुरंगाचं. प्रत्येक जीवाला इथं सामर्थ्याने समान अधिकार आहे. ते माझं पंढरपूरती पंढरीचा माझं इथं नाही असं. थोडे पैसे दिले की थोडं पुढून, थोडं पैसे दिले की त्याच्यापेक्षा थोडं पुढून. आमच्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरीचा. कौतुक आहे, मला नाचलंच पाहिजे. आपलं आपल्याला कौतुक पाहिजे. आपल्या गावात एखादा चांगला कीर्तनकार आहे, गायक वादक आहे, आपल्याला कौतुक, आपल्या गावाला कौतुक. पण या जगाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, आपलीच माणसं आपलाच पाय खेचतात म्हणून आपल्याच माणसाची प्रगती होत. काय दुर्दैव आहे ना की आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे पाय खेचावे आणि मग लोकांनी म्हणावं काही नाही त्याच्याकडे. विनंती आहे रे, थोडीशी सावध असं काही हरकत नाही. काय अपयश वाटायला यायचं येऊ द्या, काय दुःख पदरात पडायची पडू द्या, काय संकट यायची येऊ द्या, काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या, काय जगाने पाय खेचायचा खेचू द्या. फक्त विश्वास ठेवा त्या जगाच्या मालकावर. जी लोक अपमान करतायत तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास. अनंत वाया व्यर्थ कथा सांगणी मार्ग. मला विश्वास आहे अवघ्याची संसार मी करणार सुखाचा संसार. एकट्याचा का. महात्म्याचं लक्षण बघा. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इति लावायची गरज नाही. तसं त्याचं हृदयच मोठं आहे, त्याला महात्मा म्हणावा. मन मोठं आहे, सगळ्यांना सामावायची ताकद. संतांची ओळखच आहे. वैष्णव म्हणजे तो ते काही पीड पराई जाणे. चला दुसऱ्याचं दुःख करताय तो वैष्णव आहे. माय कुणाला म्हणावं वाहे माऊलीचे किंवा जाणे माऊलीचे. आणि ज्ञानोबा म्हणजे साधी माय नाही आहे. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं का ग मान. बरोबर आहे का. बोलत जा पावनवाडीच्या माय मावल्या बोलायचं हे.
तुम्ही माझ्या पार्टीतले म्हणून तरी बोलत जा. काय करते तुमच्या, बोलत जा नाही, बोलत जा. आपली पार्टी आहे काय नाही बोलायचं. मला सांगा मॅम, मी काय तुम्हाला शास्त्र विचारते का, वेद विचारते का? साधा साधा प्रश्न आहे माझा. साधा साधा प्रश्नाचं उत्तर देत चला, तुमच्यावर जीव आहे आपला, हे की नाही? बोलायचं नाही, सोप आहे. एका लेकराच्या आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं, बरोबर का? बरोबर. पाठीमागच्या तुम्हाला काही जीएसटी लागतो का? सरकारचा जीएसटी बीएसटी बोलला दिलं तर बोलायचं, सगळीच बोलत जाईल. हे माहेर आहे मा तुमचं, मी सुरुवातीलाच म्हटलं हे मंडप तुमचं माहेर आहे. इथं हसू वाटलं, रडू वाटलं, नाचू वाटलं, आता एखादी म्हणे नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो कोणाचा नाही. त्यानं जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ता गाडी, घरी गेल्या गेल्या म्हणे लई संगतीने आली होती मंडपात, तो अंगा तू ये घरी तुझी महाराजन काढतो. जाऊ दे असं मी जग आहे, ते जेवणी याच्याने भक्ती करी, जगाचा विचार करून नाही का जमत नाही. असं तरी लोक कुठे चांगल्याला चांगलं बोलतात, वाईटच म्हणण्यात काय. तुकोबाराय म्हणले आज येडू म्हणतील, उद्या मूर्ख म्हणतील, अहो परवा थार विडा म्हणतील, पण एक दिवस असा येईल माझं हेच नामचिंतन या लोकांना म्हणायला लागेल. काय म्हणायला लावेल? भाग्या मी तुका देखियेला, देखियेला भाग्या मी तुका देखियेला. धन्य म्हणवीन यह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला, भाग्य आम्ही तुका देखियेला. भाग्यवान आहोत आम्ही, आम्ही जगद्गुरु तुकोबांना या डोळ्याने पाहिजे. अधिकार असतो संतांचा. यांना काय, अहो यांचा संसार म्हणजे परमार्थापेक्षा कमी नाही, यांच्या बायका सुद्धा संतांपेक्षा कमी नाही. तुकोबारायांची बायको जिजाऊ, तुकोबारायांना 2 बायका होत्या बरं. नाव वेगळी ऐकलीस तर तुम्ही म्हणसाल नाव 2 होत्या. पहिली केली तिला बाळ व्हायला म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली. मालकाचं बघा ना किती गणित बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिली लिकरू झाली. काय मजा असते, देव बी मजा घेतो महाराज आहे की नाही. 2 बायका केल्या तुकोबाई. बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत. पाठीमागचे टाळ्या वाजव वाटले तर वाजवीच जा, वाजवायच्या. तू वाट बघतोय ती वाजवीन पुण्याला, ती वाजवी तुला कळले का, वाजवीच लोक ना मुद्दाम करतात. मुद्दाम टाळी वाजवणार नाही, मुद्दाम हसणार नाही, मुद्दाम दाद देणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोलत होती, लय ज्ञान शिकवीत होती, आज्ञा पण ऐकलं, पट्ट्याला ऐकलंच नाही. कशाचा दादा? बामणवाडीकर 7 कोटी घरात सोन्याची रावणाची. किती करा संपत्तीचा विचार, कोण नाहीये श्रीमंत या जगात. माझ्या माऊलींच्या संपत्तीचा विचार केलात ना, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आई सेवळ रेडा बोले. माझ्या माऊलींच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती बामणवाडीकर 2 BHK 7 कोटी सोन्याची, 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे. रामायणामधलं वर्णन आहे रावणाची. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी तुमच्या सासऱ्याने तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. लाडाचा जावाई गेला सासरे आणि महिनाभर अर्ध्या तोळ्यावर रे. विचार करा 22.5 क्विंटल चौकट. कधी तुम्हाला दादा चौकट, आपल्याकडे चौकटीला काय म्हणतात? चौकटच म्हणतात ना.
आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे मेल्यावर जाळतात ना, बरोबर, चौकटच म्हणतात, चौकट. 22.5 पिंजर सोन्याची एक गम आहे. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर दादा, अशी 7 कोटी घरं सोन्याची. हे जितकं सत्य आहे ना, तितकं अजून एक सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. अहो, अख्खी लंका सोन्याची होती रावणाची, पण रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी सांगतो. माणूस कितीही धनवान असू द्या, कितीही ज्ञानी असू द्या, कितीही ताकदवर असू द्या, कितीही सत्ताधीश असू द्या, मोक्षाचं साधन फक्त जाईल नगे माय. एवढं एकच आहे, होईन भिकारी, पण पंढरीचा इथेच मोक्ष आहे, हे सामर्थ्य. पण काय ना, हे जग आहे, हे देवाला पटकन मानत नाही. हे कलियुग आहे, हे देव सुद्धा सिद्ध करावा लागतो. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरंय खोटे बाबनवाडीकर? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. बाबा, हे कलियुग आहे, ही तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. हे जग आहे, इथं आंगऱ्यावर विश्वास आहे पण पुक्यावर नाही. इथं ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी, ती काय साबणानं झाली काय? मी कशाला बोलावं? माऊली सांगतात काळे गोरे पुन्हा धुतले फिटवली. अहो, काळा कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण घेऊन नदीवर 4 दिवस धुतला, बरा झाला? झाला का? झाला का? कळतं की तुम्हाला कसं होईल? किती साबण मागायची नेली तरी काळा गोरा होणार आहे का? गोरा कोळशाच्या खाणीत नेला मग काळा होणार आहे का? गोरा तो, काळा तो जेनेटिक आहे, ते अनुवंशिक आहे, ते त्याच्या आई वडिलांकडनं त्याला मिळालेलं आहे. ते कसं काय जाणार आहे? माऊलींचं तेच तर वर्णन आहे. तो ज्ञानी आहे, त्याचं कारण आहे त्याचं मायबाप ज्ञानी आहे. ज्ञानोबरांचं मायबाप वेदशास्त्र पठन करणारे, वेदशास्त्र पठन करणारे, यांचा अधिकार आहे. माऊलींचा अधिकार मायबाप. बघा, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष व्हायला लागतं, बरोबर ना? जागेवर आले तुम्ही? एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं माय. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या माऊली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबराय, जगाची माय आहेत माझं ज्ञानोबा. वय 16 वर्ष. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. विश्वातला सगळ्यात ज्ञानी ग्रंथ माझ्या ज्ञानोबरायांचा आहे, ज्ञानेश्वरी. त्याच्या पुढे भावार्थ दीपिका, अमृतानुभव. काय चांगदेव 65, काय सामर्थ्य. अहो, जे विज्ञान आजची पिढी आज शिकत ना दादा, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, BHMS, MBBS, MD, फार्मसी, कुठलाही प्रकारची PhD, कुठल्याही प्रकारची तुम्ही डिग्री घेताय, तुम्ही काही शिकताय, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. आजची जी विज्ञान जगणारी वैज्ञानिक जगणारी माणसं आहेत ना, या विज्ञान जगाला एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लावा. अहो, ज्या दिवशी हे विज्ञान समजणारं जग ज्ञानेश्वरी वाचेल त्या दिवशी त्यांना कळेल की विज्ञान हे अध्यात्मानंतरची प्रगती आहे, आधी अध्यात्म. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षांचं वय माझ्या ज्ञानोबरायांचं. या बल्बचा शोध कुणीतरी 1400 वर्षापूर्वी लावला पाश्चिमात्य. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाची आवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे ते आगिजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, वारकरी संप्रदाय म्हणायचं. वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी. पंढरी
तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानवांना तुम्ही कळू द्या, माऊलींना कळू द्या की हे माझं लेकरू आहे, याची ऊब लागावी. बस माऊलींची ऊब जर भेटली ना, अधिकार मिळतो मलाच व्यक्तीला, फार सामर्थ्य. काय होईल? ज्ञान होया ज्ञान असल्याचा बरं या टिकेसी कधी जाईन गे माय. फक्त मूळ कळलं पाहिजे. कारण ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन बुडी. मला कोणी विचारलं काय आवडतं, मी म्हणाल बाबा ज्ञानबा तुकाराम, मी पंढरीचीच वाट धरणार. सामर्थ्य योगियांचं योगी आहेत माझं ज्ञानोबा. गरज नाही त्यांना पंढरीची वारी करायची, पण त्यांना माहित आहे वारीत जे सुख आहे ते योगात नाहीये. योग याग विधी वायाची उपाधी न लगती सायास सुखे येतो घरा. फक्त विनंती एवढीच आहे, जाईन गे माय, काहीच करू नका. म्हणजे काही न करता होतोय का? असं नाही, करू नका याचा अर्थ तुम्ही फक्त करायचं म्हणा, करवून तो तुम्ही केल्यासारखं करा, तो बरोबर करतो. ताकद तोच देणार आहे. म्हणून विनंती आहे, थोडं अध्यात्म. चातुचिनी सांडसे खंडी जपाय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे जग आहे, तिथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होते. खरं खोटे, चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. चुकून पाचवं खरं बोलला तर चौघं मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. जग आहे दादा आहे, इथं सगळं क्वांटिटीवर आहे. मग आपण आपली वाढवा, बळ वाढवा, आपली क्वांटिटी वाढवा. आपली होऊ द्या आपली पोरं आध्यात्मिक, कळू द्या त्यांना परमार्थ काय लागतं. काय अधिकार तुकोबारायांची बायको जिजाऊ. आणि एका जागेवर तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा महाराज. तुकोबारायांची बायको जिजाऊ. तुकोबारायांना भाकरी दिल्याशिवाय कधी तुकोबाच्या बायकोनं भाकरी नाही खाल्ली. कोण म्हणतं संतांच्या बायका फटका होत्या देव जाणे, पण संतांच्या बायकासारख्या बायका नव्हत्या. काय बायका संतान, काय जिजाऊ. अधिकार लक्षात घ्या, कायम भाकरी तुकोबारायांना. आणि मग आपण कुठे तुकोबा माहित नसायचं, चौकात उभा टाकायच्या, प्रत्येक वाटेला कान लावायच्या. ज्या वाटेत विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायच्या. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा. तुकोबाराच्या मातीहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं. त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं. बामणवाडीकर तुम्ही टाळ्या वाजवताय, पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती का? म्हणली बरं वाजव दर्गी 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 टाळी पाहिजे दर्गी दान करताय मी घराला. पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही, असं भेटत असतो. प्रेम पाहिजे की भक्ती प्रेमावी ज्ञान नको. प्रेम पाहिजे. म्हणायला बसल्यावर काय बसायचं? काय काय माणसं नुसते बसले, तू बोल मी तू बोल, तू बसलोय तू बोल, मी ऐकतोय तू बोल. काय काय तर कौर क्षेत्राच्या बाहेरच आहे ती. मंडपात जागा नसल्यावर गोष्ट वेगळी ना, पण माणसं मुदाम बाहेर बसतात. पटलं तर बसायचं, नाही तर निष्ठायचं. ओके, तुम्ही शेतकरी ना, खळ माहिती तुम्हाला? खळ पहिलं धान्य कशात काढायचे? खळ करायचे. खळ्यात धान्य काढताना जे काही धान्य आहे ते खळ्याच्या आत पडायचं आणि बुसकाट बाहेर पडायचं. बरोबर आहे? हुशार तसे तुम्ही महाराज. आता हे सत्याचा मंडप म्हणजे काय? ज्ञानाचं खळ आहे ना. आता जे आत आहे ते काय? रास आहे, राशी आहे. बरोबर आहे? आणि जे इसकाटलंय त्याला आमच्या भाषेत मात्र म्हणतो. काय म्हणते? त्याला जानवर लवकर तोंड लावीत. काय असले जिंदगीला माझ्या आधी जिंदगीचं मात्र झालंय रे. माणसाने जेवढं जमत तेवढं मंडपात बसावं. लांब 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 बसून मंडपात का बसावं माहित आहे? या कीर्तनाच्या व्यासपीठावर जगाच्या मालकाचं सामर्थ्य असतं. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा Oh, yeah.
वास्तव्य असतं जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा त्याच्या नजरेसमोर बसावं त्याच्या नजरेत तरी यावं आणि मला सांगा देवाची नजर आपल्यावर पडल्यावर जगाची नजर लागायची हिंमत आहे का काय नजरी काढायची गरज आहे फक्त नजर त्याची पडावी दादा मला सांगा आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं काय म्हणणं आहे तुमचं गोमटे ते करा हारा उजे तुम्हाला मला काय करायचं तुम्हाला जसं वाटेल तसं मी आपलं जाईन घेऊ माहेर तुम्ही करा माझा बिंदास संसार तू का म्हणे घालू तयावरी बाबू हा संसार काय सांग मग त्या माझ्या जिजाऊ भाकरी द्यायच्या तुकोबांना आणि मगच स्वतः खायच्या एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला गेल्या तुकोबारांना भाकरी दिली आणि माघारी येताना जिजाऊंच्या पायात काटा रुतला शेतकरी बांधवात आपण आणि कधी लागायचं नाही मी शेतकरी येतं सांगायला कौतुक आहे मला पांडुरंगाची सगळ्यात मोठी कृपा आहे की विठ्ठलाने मला पोटी शेतकऱ्याच्या घरी माझा जन्म शेतकऱ्याच्या घरी झाला हे सगळ्यात मोठं वैभव आहे माझं कौतुकाने सांगते मी लेकरू शेतकऱ्याचं कौतुक आहे मला आजही माझा बाप आजही माझी माय नीतिमत्ता सांभाळते आजही माझ्या बापाला केलेल्या कष्टाची जाण आहे आमच्याकडे पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला जात उत्मात केला जात नाही किती पण येऊ द्या जाण आहे शेतकरी आहे ना मातीची कदर करतो कौतुक आहे मला की मी श्रीमंताची अवलाद नाही अरे श्रीमंताच्या घरी गेला तर कपर चहा भेटेल याची खात्री नाही माझ्या बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही हे वैभव शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याची बायको बी असती दादा नुसतं तिखट मीठ तेल टाकते भाजीला पण 5 स्टार सुद्धा फेकत तिच्या भाजीसमोर या श्रीमंताच्या 40 भाज्या करतात पण सगळ्या एकत्र गेल्या तरी चव लागत नाही 40 भाज्या असतात होता का ते पुणे मुंबईला जेवायला गेलं पण सगळे एकत्रित करून घास खाल्ला तरी मिळ लागत शेतकऱ्याच्या घरी एकच आमटी असते हा 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 पण पाणीच आमटी डोळ्याला मजाच असते झणकाच शेतकरी त्याचं कारण होतं शेतकऱ्याच्या घरी भाज्या का तिखट असतात तर पहिले शेतकरी गरीब असायचं आणि काय असायचं भाजी तिखट गेली की पाणी जास्त पिलं जायचं पाणी जास्त पिलं की पोट मग खाणं कमी लागायचं काय डोकं होतं बघा खाणं कमी लागावं म्हणून भाजी शेतकऱ्याची श्रीमंत पण दुधात तूप ओतणार मग महाराजाला तूप देणार महाराज तूप पाहिजे का दूध पाहिजे का भाकरी पाहिजे का श्रीमंताची भीत त्याला चिचापली की फुल काय म्हणू खा मारती का फुल का खाती का अजून काय खाती लई इड हो काय त्या बाया दादा अहो त्यांचा स्वयंपाक कमी नटनच जास्त चप्पल घालून चहा घेऊन येते महाराजच्या तुझा चहा पिऊन महाराज त्या पुलाखाली बोलतात ना चप्पल घालणारीचा चहा पिल्यावर सुधारणार नाही का महाराजाला तरी अवघडच काम आहे दादा जुन्या पण जुन्या बायका दादा आहे आजही माझी माय जुनी शेतकरी तुम्ही सॉरी मान शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवलंय का शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवलंय का रुततोच दादा आता शेतकऱ्याच्या पायात जर काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला पाय स्वच्छ करायला काय पाणी वापरतो का मग शेतकरी काटा कसा बघतो हा लाजू नका सगळी थुक्यानच वागते इतकं लाजू नका इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नाही थुकाच लावायचं असतो आणि शेतकरी थुकाच लावतो आणि कारण बामणवाडीकर फार वेळा काटा ठेवला तर त्याचं कुरूप होऊ शकतं ते आतमध्ये गेला की लवकर दिसत मग काटा कसा बघायचा पटकन बघायचा थुका लावायचा बरं खरं सांगा
एका थुक्यात काटा दिसतो का? शेतकरी तुम्ही एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 वेळा तरी थुका लावावा. माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला झाला. सामर्थ्य लक्षात घ्या. अखिल कोण ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार विश्वाचा मालक पंढरीचा राजा द्वारकेचा सिंहासनाधीश्वर या जगाचा बाप वैकुंठ सोडून आला. अहो ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत संसारिक जीवाला तर दुर्लभच पण योगी विधिवत वैकल्य करतात तरी सुद्धा चरण दुर्लभच. अहो माणसाने किती त्याग करावा तरी माझ्या विठ्ठलाचं चरण दुर्लभच. त्या माझ्या विठ्ठलाने स्वतःच्या हातात माझ्या जिजाऊचा पाय घ्यावा. काय अधिकार असेल तर माय माऊलीचा. स्वतःच्या मांडीवर ठेवला पांडुरंगाने जिजाऊचा पाय आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का बघतो. देवाला बी एका थुक्यात दिसला नाही काय की त्यानं बी 2-4 वेळा लावला. तेच बोट तोंडात तेच बोट पायाला तेच बोट तोंडात तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय आला. बाळा मरवाडीचा नाही पंढरीचा. सरपंच कुठला? पंढरपूरचा. कोण आहे तो? फक्त पंढरीचाच नाही या सगळ्या जगाचा मालक आहे तो एकच. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर तुम्ही संत मायवा तुम्ही संत आणि मालकीण कोण? बाप रखमा माझी रखमाई माता. राग आला सरपंचिनीला. देव बायकोचं ऐकतो बर का बामणवाडीकर. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बर. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बर. अजून एकदा सांगू का? ऐकतो बर. ऐकतो तो ऐकतो. काय लागतं रे बायकाला? 2 शब्द प्रेमाचे. तुम्ही तेही बोलत नाही. तरुणपणी जमतो तर म्हातारपणी तर जमतच नाही. म्हातारे माझ्यासमोर सोबतीच नसती त्याच्या. आणि त्या गावाला कोण बोलतो पण म्हातारीला नाही. काय प्रॉब्लेम आहे? काय आयुष्यभर त्या बाईनं सगळं त्यागलं रे. घर दार माय बाप बहीण भाऊ. अहो ज्या सुखासाठी विश्व तळमळतं ते सुख तिनं हातानं सोडलं फक्त तुमच्या सुखासाठी. तुमच्या सुखात सुख मानते तुमच्या दुःखात दुःख मानते. अहो तुम्हाला पाहिजे तसं राहते तुम्हाला पाहिजे तसं उठते तुम्हाला पाहिजे तसं बसते तुम्हाला पाहिजे तसं हसते तुम्हाला आवडतं तसं बोलते तुम्हाला आवडतं ते नेसते तुम्हाला आवडतं तशी दिसते. आपलं सर्वस्व त्यागते ती स्त्री अर्थात तुमची तुमची अर्धांगिनी आहे तुमची शक्ती आहे. अहो माझा शिव सुद्धा अर्धनारी नटेश्वर आहे. तो सुद्धा शक्तीशिवाय सामर्थ्य ऐकत चालेल. दादा 2 शब्द प्रेमाने बोलायचं काय हरकत आहे? काय लागतं बाई? का मा काय म्हणणं आहे तुमचं? सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं हिंडवावं अख्ख्या गावानं त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी ना बाई आनंदानं संसार करते. खरे नाही ग माय बामणवाडीच्या माय मावल्या खरे की नाही ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. एक्सपिरियन्स तुमचा आहे. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. बरं तुम्ही मला सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणणं? जग थोडं घर इकडे तिकडे असलं तरी कोण चांगला पाहिजे? खरंच ऐकत जा चांगला पाहिजे महाराज. काय लागतं जगात? नवरा
चांगलं पाहिजे. मी कशाला बोलावं, मी आपलं माऊलीच्या म्हणण्यावर म्हणणं. जरी सख्याचा जिवाळा माय सासरवासच आहे. माऊली म्हणतात बरं, मी कशाला म्हणू. तुकोबा म्हणतात परमार्थाचं सुद्धा तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी. आमचा संसार सुखाचा होतोय का तर आमचा मालक शहाणा आहे. कळतंय? आमचा संसार सुखाचा का जाईन गे माय. आमचा पंढरीचा मालक शहाणा आहे म्हणून आमचा संसार अवघाची संसार म्हणून सुखाचा आहे. संसार असं नाही तर परमार्थ. मालक शहाणा जयाचे आहे धड नाही तयासी परित्र पुस्तिक आहे असं माऊलींचं वर्णन येणार आहे. अहिक म्हणजे जगणं. ज्याचं जगणं धड नाही त्याला काहीही विचारण्यात मजा नाही. म्हणून विनंती आहे, सोपं आहे, साधी, अवघड नाही. मग काय करायचं, काही नाही, शहाणा शोधायचा. कुठं मिळणार आहे, संत सांगतात ना. हो आम्ही सांगतोय, उठा जागे भारे आता सगळं सहन करतो. सगळं मला काय करतो आजी जवळकडे देव बायकोच. म्हणून तर काकडा झाल्यावर देव काही उठ ना. महाराज म्हणतात देव तर काही उठ ना. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. तुम्हाला तरी दया येऊ द्या रखमाई माता. आणि विठ्ठलाला जाग करा. खरंच देव ऐकतो. रखमाई माता म्हणल्या विठ्ठला स्वामी कळतं का आपण आज कोण आहात. आपण विश्वाचे मालक ब्रह्मांड चालक. शोभत नाही तुम्हाला कोणाच तरी हात घ्यावा आणि काटा दिसतोय का बघावा. काय म्हणेल हे विश्व. पंढरीचा मालक, द्वारकेचा राजा, जगाचा बाप. खरं सांगा देवा सगळं दिसतं तुम्हाला. अर्धा तास झालं हिचा काटा मला दिसत. विचार करण्याची गोष्ट आहे. न सांगता तुम्हाला कळू येते. न सांगता ज्याला वक्ताचं मन कळतं त्याला काटा दिसणार नाही का. अर्थात दिसणार. देवा असं काय करताय. काटा दिसत नाही तुम्हाला. तुम्हाला थुका लावायची गरज आहे. तुम्ही का माणूस आहे का दादा. तुम्हाला थुका लावून बघायची गरज आहे का काटा. काय असं वाटतं. विठ्ठलाने सांगावं रखमा काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. अगं रखमा माझ्या तुकोबाची अर्धांगिनी ती. तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. स्वतःच्या हाताने खाऊ घालते माझ्या तुकोबांना. तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. तुम्हीच सांगा बामणवाडीच्या मायमावल्या नकाला लक्ष देऊ. त्या कनेक्शन सारखंच आपला जीव आहे. कधी गचकन काही भरोसा नाही. कनेक्शन लूज झालं की लाईट जाती. नामचिंतन लूज झालं की जीव जातो. सोपच आहे.
काही अवघड ह्याला जीव यायला कनेक्शन खतरनाक लागत तसं ह्याचं सामर्थ्य करायला परमार्थ श्रेष्ठ लागत तसा याचा प्रकाश त्याच्या कनेक्शनवर आहे तसा याचा प्रकाश नामचिंतनाच्या कनेक्शनवर आहे म्हणून विनंती आहे हे कधी कळणार आहे जाईन गे माय मी काय म्हणते पंढरपूरच का विठ्ठलच का तुकोबा सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तूही सदा रक्षणा आपदी आहोत आपदी म्हणजे संकट तू जर सगळ्या संकटापासून आमचं रक्षण करत असेल तर आम्ही परत्याकडे का जावं जर आमचंच एवढं सामर्थ्यवंत आहे तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी कोण पंढरपूर कोण विठ्ठल काय अधिकार ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे सांगा बरं असा कुठं देव आहे का काय कौतुक माझ्या विठ्ठलाचं काय हो माझी जनाई सांगते जाते माहेराला 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 माझ्या मुलाच्या घराला जाते माहेराला जाते माहेराला कोणतं माहेर आहे जाईन रे माहेर कोण आहे तिथं यग विठाबाई कसंही नाम घ्या त्याचं काळा वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष बाही संसारात घ्या नाही तर परमार्थात घ्या देवळात घ्या नाही तर घरी घ्या असोनी फक्त जीवे वेगू तुकोबा सांगतात ठाईचा वैसोनी आवडी अनंत काही काळजी नसावी मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का लागतं का नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही का घरी गेला ट्राय करा नगर सुतत पडल सप्ताह चालू आहे राहू द्या मधाचं काम आहे गोडवा देणं विषयाचं काम आहे मारणं माझ्या भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं ते देतच कसंही का फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी विनंती एवढीच आहे नशेत भजन नसून बाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही याला आरती म्हणायचं गांच्या शिवाय याचा झांजे आपटत नाही याला गुंधळी म्हणायचं भजन कसं पाहिजे त्याला जुनी भजन होती बघा लेकरांची सेवा केली सैतुआई कसं पांग फेडू कसं हो बुतराय तुझ्या बुतरायला जगी तोरणा कुमारी जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती फिरत्या जागा वरती देशी मातीला हाताळ विठ्ठला तू गळा
जागती राहिलेल्या दोन चार म्हणजे जलवाणीचा काबुली जागती दुखी संसाराची काबुली जागती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान वाजवित बासरी राती चल माझ्या गावाला जाऊ राती चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव राती चल माझ्या गावाला जाऊ राती चल माझ्या गावाला जाऊ भक्त पुण्य विकासाठी तुम्हाला टोचतोय का टोचतो म्हणून तर बाळा भक्त पुण्य विकासाठी भक्त पुण्य विकासाठी मला नाही देणी देणी मला ही दाखवाना देवी मला ही दाखवाना देवी मला ही दाखवाना चंद्रभागेच्या तिरी तू पहा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल काय विठ्ठल विठ्ठल जय हाय विठ्ठल विठ्ठल जय हाय विठ्ठल विठ्ठल जय हाय जय विठ्ठल 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 आनंद असतो ना भजन पण ह्यातली मजा कचकच खांद्याला कधीच कळणार नाही त्याची आखी जिंदगी बाहेर गेली तू यासाठी गेले त्याच्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे इतकी कशी विचित्र नजर झालेली आमच्या पिढीची अरे शिवरायांचे वारसदार आम्ही रक्त आमचं त्यांचंच की रे अहो काय चारित्र्य संपन्न नेता होते माझा शिवराय काय विचार कौशल्य होतं माझ्या राजाचं आजची पिढी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरते कधी करा विचार 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली काम करतो मी कसं हिंद स्वराज्य उभा करणार आहे विश्वास आहे आई भवानीवर विश्वास शिवावर विश्वास स्वतःवर अरे मनगटात नसेल बळ पण विचार कौशल्य प्रबळ अरे मुठभर मावळे हाताला धरले 40 वर्षाच्या आत अरे नाकावर पिस्तूल शत्रूच्या 260 पेक्षा जास्त केले हातात गेले आणि ते हात हिंदवी स्वराज्य त्याचे वारसदार आहेत आपण काय डोकं काय मॅनेजमेंट आहे शिवरायांचं वाचा कधी इतिहास का कौतुक आहे शिवरायांचं माहित आहे कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का बामणवाडीकर सरकार कोणाचं येऊ दे आपल्याला काही घेणं नाही शेतकरी तवा बी मरीत होता आणि उद्या मरणार नाही याची खात्री आहे का नाही कौतुक आहे मला शिवरायांचं कौतुक आहे मला शिवशाहीचं काय विचार कौशल्य माझ्या राजाचं
पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. शब्दांचं गांभीर्य लक्षात घ्या. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता. कौतुक आहे मला शिवरायांच्या विचार कौशल्याचं, त्यांच्या व्यवस्थापनाचं. शिवरायांच्या काळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून गेला नाही. हे वैभव आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं. मॅनेजमेंट असं मोठं टेक्नॉलॉजी काय वापरलंस. जिन्नसच्या बदल्यात जिन्नस घेतला जायचा. शेतकरी बैल विकत, बैलगाड्या विकत, जमिनी विकत. व्यवस्थापन तसं होतं. आता का मरतोय? व्यवस्थापन चुकीचं. कौतुक मला शिवरायांचं. 18 पगड जाती 12 बौद्धिक एकत्र राहत होते, पण सगळे मिळून शत्रू सोबत लढायचे एकामेकात. शिवरायांनी कधी भेदभाव नाही केला कुठल्याच गोष्टीचा. माणूस आपला असू नाही तर परका, चुकला की शासन होतच. स्वतःच्या राज्यात जी लोक होती ना त्यांना सुद्धा शासन. रांगेचा पाटील नावाचा पाटील स्वराज्यातला दिवसा ढवळ्यानं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली, विहिरीत टाकून दिलं. आऊसाहेबांना कळलं, तळपायच्या मस्तकाला गेली. आऊसाहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. 17 वर्षाचे शिवराय होते, नुकतंच शिक्षण पुण्याकडून पुण्याला परतलेले. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. राजांनी विचारलं, काय झालं आऊसाहेब, का रडताय? हिंदी मी स्वतःचं स्वप्न बघते, मी बाळाराज आहे. जिथं माय बहीण सुरक्षित नाही तिथं काय देवाचं आणि काय मातीचं वास्तव्य टिकणार आहे? काय झालं आऊसाहेब? आपलाच माणूस हो. राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यानं पोरगी उचलली म्हणे, आबरूची माती केली, वरी ढकलून दिला. राजा तटस्थ झाले, राग अनावर झालाय. पण विचार कौशल्य बघा. माझा आहे का परका आहे, माझ्या धर्माचा आहे का पुढच्या धर्माचा, नाही विचार केला शिवरायांनी. अनाथ राजाच्या पाटाला 17 वर्षाचं वय आहे. काय व्यवस्थापन, काय शासन. अनाथ राजाच्या पाटाला उभा करा, माझ्यासमोर दोन्ही हात दोन्ही पाय कलत करा आणि जिवंत मेश्वर टाका. तर पुढच्या पिढीला कळावं, जो स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकेल हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय होत नाही. शासन होतं दादा. आज बलात्कार झाला तर आमचं शासन सांगतं आधी त्याला ताब्यात घ्या, पुन्हा त्याच्यावर केस नोंदवा, पुन्हा खटला चालवा, पुन्हा त्याला आतमध्ये न्या, खाऊ पिऊ घाला. फाशीची वेळ यायची वाट बघा. शासन असं नव्हतं. आई बहिणींची कदर होती तिथे. आणि आम्ही तीच पोरं आज 4 चौकात बसतो. तिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हो की तुझी, ही माझी, हो की गोरी दिसली, गाला फसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड दे. विनोदाचा भाग सोडा, पण धर्मशास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा. पाय लक्ष्मीचे, जगाच्या मालकाचे पायच तिच्या हातात आहेत रे. उगाच आम्ही बाप रखमा देवी वरून म्हणत नाही. विठ्ठलाचं नाव घेतलं का माऊलींनी? कोणाचं वर म्हणतात? नाव कोणाचं आहे? रखमाईचं ना. अधिकार काय आहे त्या बाईचा? नागबाबा सांगतात बघा, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावी लपाटा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावी लपाटा. केवळ पंचनन धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा माचरा. यडकमदन केवळ पंचनन. ज्यानं स्त्रीचा अनादर केला तो जगाचा बाप आहे, पण देवळात नाही. ही उत्पत्ती कोणाची? विश्वाची, ब्रह्माची. उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. ब्रह्म पिता आहेत. पिता 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 नाही, पिता. आमचे पिता पिता अंडोलती आता बायकोला हाण हाण हाणीता आणि सकाळी पण येता. नव्हती ग मारायची, पण पिल्ल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय तुला. कळत कसं नाही? आता पियाला म्हणला कळत नाही की त्याच्यासमोर टोपलं भर शिळीच्या लेंड्या नेऊन ठेवायची आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू कधी वाढ लागते काय खाईन का देव? किती बी पियाला असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणे ना येडाय का
कळतंय त्याला, कळत कसं नाही, नाटक करतोय ती, कळत कसं नाही. तसं आपल्यालाही चांगलं वाईट कळत तरी आपणही नाटकच करतो. बुद्धी मन ऐकत नाही तिचं. विवेकाते बोलवी संतोषाची चाडला मी बैसजे तरी हिंडवी दाही देशा. विवेकाला विसरायला भाग पाडते, संतोषाला चाल लावते, बसल्या जागी फिरवतोय ते. पण याला सुद्धा पर्याय आहे बरं. आता कोठे धावे कधी तुझे चरण, म्हणजे कुठं जाईन गे माय, तुम्ही फिरत जा पण जागेवर येत जाणार. सगळ्याला उत्तर एकच आहे. चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, अठराही पुराण, उत्तर एकच आहे. हरीशी दुसरं उत्तर एकच. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दुसरं उत्तर नाहीच. सामर्थ्य तुझ्याशिवाय जगात सत्य नाही म्हणून मला वाटतं जाईन गे माय. ज्ञात आहे, मला कळतंय, जाण या विषयात अधिकार आहे. विनंती आहे, फार गुंतवल्यासारखं नाही करायचं. कळतं की नाही आपल्याला? तर वळत नाही, वेळ लागेल थोडं, हरकत नाही. काय विचार कौशल्य. आज तीच पुढे कुठल्या मार्गाला जाते. वाईट वाटतं कधी. सगळेच वाईट नाही वर, सगळेच. महाराष्ट्र माझा एवढा वाया गेलेला नाही. जाण आहे मला चांगल्या पोरांची. आजही आमच्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतो. आजही शेतकऱ्याचं पोरग दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर लोकांच्या हाताखाली कामं करतं आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय टाकतं. लाज बाळगत नाही, कुठलंच काम करताना छोटं मोठं म्हणत नाही. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर मोठा होतं आणि आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे महाराष्ट्राचाच करून ठेवतो. कौतुक आहे मला. सगळेच वाईट नाही. आज 80 ते 90% सप्ताह पोरांच्या जीवावर असतो. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, महाराज आणण्यापासून, नेण्यापासून, मंडप टाकण्यापासून, काढण्यापासून, सिस्टीम लावण्यापासून, मंदिर सजवण्यापासून, स्वच्छ करण्यापासून, मंदिर हे हातरण्यापासून, हे काढण्यापासून, उचलण्यापासून सगळी पोरं करतात. 2-4 प्रत्येक गावात वाईट असतातच, पण जेवढे वाईट आहे त्याच्यापेक्षा चांगले फार आहे. तिथं वरातीत नाचणारी पोरं महाराष्ट्रातच ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभारणारी सुद्धा पिढी महाराष्ट्रातच आहे. बहीण म्हणून सांगते तरुण पिढी, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आणि तरुणी काकड्या आणि हरिपाठ करेल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वास सामर्थ्य जे अभंग विश्वाच्या मालकाला जागा करतात ते तुम्हाला आम्हाला यश देणार नाहीत का? ते अभंग कोणाला जागा करतात? उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सर्गी. उठा पांडुरंगा प्रभात समय पातेला, वैष्णवांचा मेळा उडा पायी दाटेला. ओ कुठून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून कर. काय ताकद बघा ना. ते अभंग देवाला जागा करतात. हो जगजोगी जगजोगी जाग जाग
ह्यातनं कसं सुटाल वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा नरदेह दुर्लभ सारा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ सारा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ सारा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कितीही संकट कितीही दुःख कितीही त्रास या सगळ्याचा एकच पर्याय पांडुरंगाचं नामचिंतन. कारण दुःख कुठे सांगतं माणूस कोणाला सांगते सासरवाशीन माय कोणाला सांगते दुःख आई बापाला सांगते का नाही आई बापालाच सांगावं. अहो देव काही ऐकना मग नामदेवरायांची बायको राजाई आईला सांगते. कुठल्या आईला पंढरीच्या रखमाबाई सांगत्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी वेडा झाला नामा रखमाबाई सांगत्या विठ्ठला विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी. देवानं किती ऐकावं लग्न नामदेवरायाचं नवरी राजाई वरमाय नाही वरबापदा मुशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा मालक होता तो संसार परमार्थापेक्षा कमी असणार आहे का संसार असेल मग काय अवघड आहे अवघाची संसार आणि तर म्हणणारे जरी ज्ञानोबराय असले तरी करणारा कोण आहे. 5 मिनिटं महाभारतात जाऊ लगेच भारतात येऊ. महाभारतात सगळ्यात बुद्धिवंत द्रोणाचार्य. सगळ्यात बुद्धिवंत कोण द्रोणाचार्य. द्रोणाचार्य चक्रव्यूहातलं 7 मंडलात केंद्रबिंदू आहे. अर्जुन म्हटला मी जाऊ का देव म्हणला तू गेलास तर बाहेर कसं होईल. अभिमन्यू म्हणला मी जाऊ का जातोस का दा. धर्मराजाला विचारलं ठीक आहे जा. धर्मराजा हो बोलले. अभिमन्यू आत गेला पण बाहेर यायचं ज्ञान नाही कारण बाहेर यायचं शिकताना त्याची माय झोपली होती. आमची माय जागी असून मी काय फायदा नाही. एखाद्या आईला म्हणलं नका गली अकराला मोबाईल देत जा तेवढाच नादी लागते नाहीतर कामच करू देत नाही. आता मग थोड्या वेळ देत जा. एकदा घेतलं की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं माय तुझं ऐकत नाही. अगं 45च तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2च ऐकत नाही. येड्यात काढते का काय. अगं एवढं येते केवढं येते तरी ऐकत आहे. एवढं ऐकत नाही असं कसं ग नाही ऐकवलं. ठीक आहे ऐकवलं. लेकराचं काय
तुम्हाला एक दुर्दैव सांगू का, पहिलं लेकरू आईकडे बघितलं की ग बसायचं. खरं की नाही गुरुजी? पहिलं कधी ग बसायचं लेकरू, आईकडे दिलं की ग बसायचं. आता आईकडे दिलं तरी ग बसत नाही. ग बसताय का? कधी ग बसताय सांग. काहीतरी काय पाणी घेऊन माय लेख काय म्हणून सांगते. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. लेकर अनुकरण करतात, कॉफी करतात. लेकर तुम्ही जे करतात तेच करणार आहे. तुम्ही जे बोलतायत तसंच बोलणार आहेत. मग कदाचित तुम्ही जसं वागताय तसंच वागणार आहेत. तुम्हीच व्यसन करताय, लेकरांना काय ज्ञान शिकवतो? हा ना तुला म्हणताय आमचुल्याची पुढी आणि पुन्हा म्हणतो पोरानं मला सांभाळलं नाही. हा म्हाताऱ्या तू चुना लावला या जा. हा कसा म्हणजे काहीतरी जरा तरी आहे की नाही? तू लॉजिक पण लावत जा. इथे बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकी बामणवाडी व्यसन मुक्त आहे. एकही नाही का व्यसनी, सगळे निर्व्यसनी. खरं तुमचंच खरं असं. अहो त्या तंबाखूचा वास आला ना का ते खाणारे मिसरी तंबाखू तरी बरी, ही मिसरी तर लय खतरनाक. ही त्या मिसरीच्या वासानं माशीनं गायनं दूध द्यायचं सोडलं. म्हैस मिस्ती समोर आली तर मिसरी खाणारीच्या म्हशीनं जी वास घेतला तिनं महिनाभर दूध दिलं नाही. तसले मिसरीच्या तोंडानं नातवाचे पण मुख किती गे. काय त्या नातवावर परिणाम होणार आहे? बर का म्हातारे राग आला तरी येऊ द्या, पण सुनांनो जर तुमची म्हातारी मिसरी लावित असेल काय तिला राग यायचा येऊ द्या, पण लिकरू 5 वर्षाचं होस तर तिच्यापाशी द्यायचं. चित्र रे माय काय तिला वाचते लिकरू चक्कर येऊन भरायला केली नको. त्याच्यामुळे का व्हायना म्हातारी मिसरी तरी सोडून नातू पाठवत नाही म्हणून तरी सोडीन नाही. बाहेर चांगलं नाही, विनोदाचा भाग सोडा पण चांगलं नाही. व्यसन विचित्र गोष्ट असते. माय बापा विनंती माझी या विषयात आपण चांगलं तर लेकरं चांगली. धन्य माता पिता शुद्ध बीजापोटी फळे अधिकार लक्षात घ्यायचा. माय बाई ताकद लई आहे, फक्त बाईनं आपली ताकद गोळी केली पाहिजे. माय तुम्ही लय गोड आहे ग. बामणवाडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. तोंडाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. तुमचं फॉल्ट तुम्ही लय गोड आहे. आपलं फक्त तेवढंच वाईट आहे तोंड. आपण सहन करतो त्यामुळे बोलल्याशिवाय राहत. पण जाऊ दे मा सांगायचं, पण कुणाला? देवा सांगू देव निवारेल. माझ्या आवडीनं तुका करायची दुसरी आवडीनं मी तक्रार केली, पण कुणाकडं? देवाकडे. देवाला म्हणजे विठ्ठलाला. बरे नाही केले माझे माय बापे पदरी वाढली विचारलं कुणी काय करतो बघा तुला काय सांगू विठ्ठला. सावकाराची पोरगी सावकाराच्या घरी दिली, गरीबाची नव्हती आवडी माझी. पुण्याचं सासर माझ्या तुकोबऱ्यांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबऱ्यांची बायको. कोणाची? गुळवे सावकाराची पोरगी तुकोबऱ्यांची बायको. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. दिली सावकारालाच होती. काय सांगू विठ्ठला जगाला. तुटे काच विना त्याला दोन तारा मागे रचला पंढरीच्या मागे रचला पंढरीच्या. विचारतो विनंती आहे सांगायचं ना देवाला. मला काय कमी केलं सांगा. नाडा वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. देव करतो संसार सुखाचा. पण इथं म्हणतात माऊली करणार आहेत. माऊली कोण आहेत? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अवतार कोणाचं? त्यांनी बोलले काय? आणि देवाला अशक्य काही आहे का? मग अभिमन्यू आत गेला. तुम्ही जागेवर आले का? जागेवर आले का? अभिमन्यूला आत सोडलं होतं ना. तर
वरती आपल्याला इकडे तिकडे बघितलं पण काय मेळ लागला. अभिमन्यू केंद्रबिंदूपाशी पडला. बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे जय दत्ताने गैरफायदा घेतला आणि मानावर लात घातली अभिमन्यूच्या. डोळ्यात पाणी आलं अभिमन्यूच्या. अर्जुन रागावले. क्षत्रिय नावाने कलंक असतो. एकतर पडायला नव्हता पाहिजे, पडला तर जगायला नव्हता पाहिजे. पडलाच ती पडला, जगलाच ती जगला, वर्ण रडतो. अभिमन्यू म्हणला पडलो म्हणून रडत नाही. जय दत्ताने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. शोभला क्षत्रिय सोडची, बाप जिवंत आहे तुझा. अर्जुनाने पड घेतला. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारला नाही ना मी. स्वतःची चित्त स्वतः रचणार, उडी स्वतः मारणार. पण कुणी केला? पूर्ण केला ड्रायव्हरनं. बामणवाडी घर कोणाच्या? तुमच्या का माझ्या? दोघाच्या बी. विश्वाचा चालक आहे ना तो. सूर्योदय झालाय, शंख फुगारणी झाली, युद्ध चालू झालं. अर्जुनाला वाटलं आता हुडकायचा आहे, पण आहे आपला. दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडला. कारण जयद्रथाला माहित होतं विश्वातला सगळ्यात नंबर 1चा श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन. या धनुर्धराच्या हाती जर लागलो तर जगणार. कूटनीती वापरली, लपून बसला, मारायचा कसा दिसलाच नाही तर. सूर्यास्त जवळ आलाय, चिंता वाटायला लागली, पण पूर्ण करणार. नाही सापडला तरी चिता रचणारच. अर्जुन म्हणला आता काही खरं दिसत नाही. देव म्हणले अर्जुनानं जर चिता रचली, उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा टाकलेलं करीत काय होत. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा आहे. मग सूर्यास्ताच्या अगोदर देवानं सूर्यास्त केला. सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कारण भगवंताच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी एक काम कर, आम्ही जातो आमचा कसा घ्यायचा रामराम. चौबाजून माणसं होती, घालीन लोटांगण, वंदिन चरण. मागच्या कृतीत जयद्रथ दिसला. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? झालाय का? देवा नक्की आलाय. म्हणजे खऱ्या सूर्यास्ताला वेळ आहे. कस काय जयद्रथ आला? देवाला माहित होतं येणार. आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा, अंतकाल सांभाळायचा, शत्रूच्या सुद्धा मरणाला जायचं. हा नियम पाळणार. माहित होतं देवाला. जयद्रथ दिसला. अर्जुनाला कळलं देवाची लीला. जागेवर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कुणी मारला? मेला कोण? पण मेला कुणामुळं? देवामुळे. पण कुणी केलता? पूर्ण कुणी केला? आता अभंगात वचन कुणी घेतलंय? माऊलींना. पूर्ण कोण करणार? की तुम्हाला मग मला सांगा, देवाला काय अशक्य? या संसाराची उत्पत्ती ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही? अर्थात उत्पत्ती ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही? माऊली म्हणले म्हणतोय मी, पण करणारा देवाला अशक्य असं काही. बर माऊलींचा काय अधिकार कमी आहे? उभारीला ध्वज. तीही लोकांवर ज्यांचं साम्राज्य आहे ते ज्ञानोद्धार आहे, ते तीही लोकांचा संसार सुखाचा करू शकतात याचा विश्वास आम्हाला आहे. म्हणून माऊली म्हणतात मला विश्वास आहे, मी बोलावं आणि तू अवघाची संसार सुखाचा कधी माझ्या माऊलींचं वचन ज्यांनी ज्यांनी पाळून पंढरीचा वाट धरली ना, 16.5 वर्षाची कानपत्र वेश्येची पोरगी आहे. माऊलींचं वचन पाळलं आणि पंढरीची वाट धरली. अहो काय देखणी होती माहिती. आपण थोडं सुंदर दिसलो तर लोकांना कौतुक वाटतं. अहो काय देखणं पण होतं माहितीचं. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुले. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा, पण वेश्येच्या कुळात जन्माला आलत्या. कीर्तन नामदेवरायांचं ऐकायला ज्ञानोबा राय, टाळ घेऊन ज्ञानोबा राय, ऐकायला कानोपात्रा. काय कीर्तन असेल होतं. कीर्तन नामदेवरायचं, टाळ घेऊन ज्ञानोबा राय, जनाई, ऐकायला कानोपात्रा. काय सुख सोहळा असेल.
त्या कानोपात्रेला बसल्या बसल्या लोक म्हटली, बिना बाप्पा जेवलं होतं कीर्तन ऐकाय बसलं, आता हिनं कीर्तन ऐकायचे मग आम्ही काय करायचं? राग आला कानोपात्रेला. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं, विचारलं काय चुकलं माझं ज्ञानोबा? पोरगी चुके वैश्यचक्रात जन्माला आले, माझ्या हातात आहे, माझ्या हातात असतं मी पवित्र कुळात जन्म घेतला असतं ज्ञानोबा. तुम्हीच म्हणता ना, जातवी तो गोत कुळशिळ मात भजे कात्वरित भावना युक्त. सांगा ना यंदा विठ्ठलाची पायरी चढली तर हाताला धरून बाजूला काढतात, म्हणतात नीच कुळाची जाई जात आहे तुझी, ऐट वाटतात ज्ञानोबा. कधीपर्यंत ऐकावं, सहन होत नाही. असं एखादं घर सांगा जे माझ्या हक्काचं आहे आणि मी जगाला ओरडून सांगावं की हा माझा बाप आहे. बिन बापाची म्हणतात ना लोक. मला लोक म्हणतात हिचा बाप हिला माहित नाही, हिला भजन करण्याचा अधिकार नाही. तुम्हीच सांगा माझ्या बापाचं नाव. माऊली सांगतात जाई न गे माय तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुली. ते बापाचं घर आहे तुझ्याचा, पण लक्षात ठेव कोणी सोड म्हणलं म्हणून सोडायचं. वचन दे बापाचं मानशी. दिलं वचन कानोपात्रेनं. पायात चार, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात एवढी देखणी पोरगी नाचतीये. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं, महाराष्ट्रात कानला राजा, बिदरचा राजा राजगादीवर होता तेव्हा, बिदर जिल्ह्यात होतो पंढरपूर. दर्शनासाठी आला, एवढी देखणी पोरगी बघितली, वासना झाली. कोणाची आहे? वेश्याची आहे. बोलवा, येत नाही, धरून आण. कानोपात्राच्या पाठीमागे लागलेत सैनिक. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतात, पण पुन्हा कुठपर्यंत? मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलंय, बापाचं घर आहे, कोण सोड म्हणलं तर सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत? महात वाव ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाचा मालक, विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा, जगदीश्वर, करुणाघर, दयाघर या नजरेनं पाहिला. अहो आयुष्यभर ज्याच्यासाठी तळमळ केली तो विठ्ठल दिसला, चरणावर मस्तक ठेवलं. माझ्या कानोपात्रेनं सांगितलं माझ्या बापाची भेट झाली होत ज्ञानोबा, आणि माझ्या कानोपात्रेनं क्षणात प्राण विठ्ठलाला अर्पण केला. कानोपात्रा विठ्ठलाच्या चरणावरच जीव सोडला. हा लोक विचित्र असतात. तरी तिथली लोक म्हणली मरायचं होतं तर बाहेर जाऊन मरायचं की, जाता जाता आमच्या देवाला पवित्र करून गेली. मी देवाच्या पायावर गेली. त्यात एक आनंद ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होता. ते मला याच तोंडानं मंत्र म्हणता ना, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असं विचार करा कधी. गरज मनाची आहे, ज्ञानाची नाही. इथे गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या सांगतो मी काय करायचं. तेव्हा धर्मपीठावर होते ते अनंत ब्राह्मण. त्यांच्या हातात अधिकार होता, कारण त्या काळात ब्राह्मण जे सांगतील तेव्हाच अंत्यविधी केला जायचा. तेव्हा ते धर्मपीठावर होतं. अनंत ब्राह्मण जे सकाळी सांगतो मी तुम्हाला, एवढी रात्र थांबा. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर पृथ्वीदेश जरी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंता, माझा पांडुरंग परमात्मा, त्या अनंताच्या स्वप्नात आलो आणि सांगतो अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. अनंता आता कान्होपात्रीची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. गेलायत का पंढरीला? मरायच्या आधी जा जा. कुठे पंढरपूर? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? पुढं का? राईट का? देवा कुठे? कराड कुणीकडे? कराड कुठे? इकडे आहे ना, मग पंढरपूर बी तिकडच आहे. हा इकडे कराड आहे ना, हा मग पंढरपूर बी इकडच आहे. जसं पंढरपूरची बाजू तिकडे आली, पण जायचं म्हणलं की कराडवरनं जावं लागेल ना तुम्हाला. कराड विटा करत पंढरपूर, बरोबर ना? काय करायचं? पंढरपुराकडे तोंड करायचं आणि 3 पावलं चालायची. पंढरपुराकडे तोंड करून 3 पावलं चालली ना, पांडुरंग परमात्मा आपल्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं विठ्ठलाचं. कान्होपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात. ती दर्शनाला गेला, दर्शन घेतलं का? घेतलं का?
कसं व्हीआयपी न करा ना तू व्हीआयपी पॅटर्न नाही ना माझा नेहमी आमदार आहे हा ना आम्हाला वय पुढे बघा तर काय करू देवाच्या दारात बिलाय खतरनाक काम आहे रांगेनं गेलं तर कानपत्र भेटल कसं रांगेनं विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर एक झाडाची फांदी आपल्याला आडवी लागते कानोपात्रेच्या समाधीवर आलेलं झाड आहे ते त्याची फांदी आडवी आहे त्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत आता नामदेव राहिले निष्ठावंत नामदेव राय म्हणजे भगवंताच्या सगळ्यात जवळचे आता ते लाडके असल्यामुळे त्यांचं कसं आहे त्यांचं कटेवरी कर नाही ज्या देवाची न घेमी तयाचे त्याचे कटेवर कर नाही विटेवर पाय नाही तसला देव नामदेव रायला जमत ते म्हणले मी तुझ्या दर्शनाला आलोय देवा एवढी पायपीट करून मी ह्या पोरीला का मस्तक लावायचं कोणी छटछट पोरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही हो ना पांडुरंग सांगतायत माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही देह सोडला तरी संताचं वचन बोललं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं माझ्या ज्ञानोबाईच्या वचनावर पंढरीची वाट धरली आज पंढरीच्या गाभाऱ्यात अखंडित चंद्र सूर्य तोपर्यंत सामर्थ्य माझ्या कानोपात्रेच धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची बेटी झाली ज्ञान देवांची घडवणीला बेटी झाली ज्ञान देवांची अधिकार असतो म्हणून म्हटलं जाईन गे माय काय होईल सर्व सुकृताचे देव मला अधिकार दे पण कधी तिथं गेल्यावर मला राहवत नाही हरिपाठ नीट म्हणीचा क्षमा मी देईन नाही काय चूक केली देवनं तुला जन्माला घातली ती क्षमा नाही क्षेम किंवा क्षम याचा अर्थ आलिंगन क्षेम याचा अर्थ काय आलिंगन म्हणजे काय मित्र लांबचा असेल तर आपण कसं करतो हे की नाही हाय हाय क्लास हाय जवळचा असेल तर हातात हात जीवाचा असेल तर हा मिठी मारणं म्हणजे आलिंगन मी देवाला काय करतो लय जवळचं समजतं आलिंगन देतो याचा अर्थ देव माझ्या लय जवळचा आहे सर्वागटी राम मी देवाला काय देतो क्षम मी देईन देवाला मी मिठी मारली देवानं मला देव केलं आपुल्या संसाठी कुणी केलं माझ्या बापाने केलं बापानं मला एकाएकी केला निराशीचा बाप करी जोडी लेकराचे उडी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला निराशीचा धनी आपुल्या संसाठी करुणी बापानं मला बापाचा अधिकार दिला सगळं दिलं कोण आहे तुमचा बाप माझ्या आईचा नवरा जास्त की मारायचं तसं नाही माझी जी माय रखमाई तिचा जो वर आहे बाप रखमा देवी तिचा जो वर आहे तो माझा बाप आहे अहो सर्व सुखाचं आगर म्हणजे कळस वर सगळ्या सुखाचं कळस कोण आहे माझा बाप आहे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी बर कधीच कळणार आहे जाईन गे माय देवानं फळ दिलं फळात काय दिलं देवानं देव केलं अजून काय मोठं फळ पाहिजे सांगा मी पंढरीला गेलो पण लय लांब जाऊ नका 23-24 वर्षाची पोरगी मी काही एका पायावर भरून तपश्चर्या केली का वनाचं नाहीच काय केलं दारात तुळस आहे घरात विठ्ठल आहे मुखात नाम आहे हातात ज्ञानेश्वरी आहे गात्याचं वाचन आहे हरिपाठाचं चिंतन आहे फक्त आवड विठ्ठलाची आहे प्रेमी भावी त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होत आहे का तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक आपल्या सणासाठी करोनी देवाचं नाव घेतलं की लोक मोठं समजतात ना काय पाहिजे काय कमी केलं देवानं प्रसिद्धी संपत्ती ऐश्वर्य स्थैर्य धैर्य प्रगती सगळ्यात मोठं समाधान सगळं दिलं की विठ्ठल आहे काय फळ राहिलं मला सांगा आवडीत तेच सांगतात वाट त्याची धरात कमी काही पडणार वाऱ्या हाती माप चाले कीर्तिमुख त्याचे नारायण तो करेल तयाचा हरिक फक्त जाई नवी माय तुम्ही फक्त वैष्णव व्हा सर्व सुकृताचे फळ मिलाही जाई
तुहिया मी त्याला भेटावं. कधी भेटेल तो? त्याला भेटायचं म्हणेल आवडीने भावे. मग तुझी चिंता त्याशी. फक्त तुम्ही काय करा हरिमुखे कसं म्हणायचं मी सांगतो. दोन्ही हात वर करा प्रेमाने. राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम 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 जय सीताराम राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम रामचंद्र के खाली कोणी घ्यायला सांगितले असं घेतले तर घेतली. असं मी तुम्ही ऐकाय बसले का? बोलले जमन पण मी बोल ना. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले. अर्धे एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. खरंच तुमचं असं काय कशासाठी का होईना आले हे महत्वाचं. पण लक्षात ठेवा कीर्तनकार छोटा मोठा नसतो. कीर्तनकार नावाजलेला गाजलेला नसतो. कीर्तनकार कीर्तनकार असतो. नामदेव पहिली जाणणारी बाई काय आणि आयुष्य करणारा पुजारी काय अधिकार सगळ्यांचा सारखाच आहे. इथे एकच पदवी खरी आहे हरिभक्त परायण. बाकी सगळं खोट आहे. मग हा छोटा हा मोठा असं करायचं. सकलांचं येते आहे अधिकार आणि समान समदृष्टी घेता समान श्री हरी शमनमावरी हरी झाला. तो प्रत्येक हरी आहे त्याच्या मुखात त्याचं नाव आहे. विढप्पा रखवा त्या विठ्ठलाच्या भेटीसाठीच घातलेला आहे. म्हणून 25 वर्ष झालं असल्या नामचंदनाचा गोड अट्टहास. आजचा 5वा दिवस त्यानिमित्ताने कीर्तन युती सेवन माऊलींचा घेतलेला गोड अभंग. कळलं तेवढं सामर्थ्याने आचरणात आणण्याचा प्रयत्न करा हीच विनंती. शेवटी साधं ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. तुका म्हणे माय बापे अबली देवाचीच. ज्याला घरातले मायबाप कळले त्याला पंढरीच्या मायबापाचं सामर्थ्य भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त घरातले मायबाप कळले. नामचिंतनाचा अट्टास गोड टाळकरी मुली असतील मुलं असतील अगदी सुंदर. सुखदार दादा विनेकरी दादा गोड गायनाचार्य मुली महाराज सगळ्यांचे नमस्कार प्रणाम. सर्व संयोजक आयोजक नियोजक उत्कृष्ट मृदुंग वादक पखवाज जोरदार टाळ अगदी गोड जमी पखवाज आहे.
माऊलींची कृपा आहे. विश्वाचा मालक ज्याच्यावर ताल धरतो ते वाद्य पेलवायची ताकद तुमच्या मनगटात आहे. शेवटी हा पखावाज आहे. एखाद्या कातड्यातून एखाद्या जिवंत माणसाला डुलवायची ताकद त्याच्यात आहे. म्हणून सुंदर असा नामचिंतनाचा गोड अट्टा संत दिले तुमची साथ मनस्वी आभार तुमचे. माझे वडील त्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आहे. त्यांचे मनस्वी आभार. तुम्ही बहुसंख्येने आला तेवढ्या चरणावर मस्तक आहे तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार. जाता जाता 2 मिनिटं मी स्वतःसाठी घेते. आता परीक्षा संपत आल्यात लेकरांच्या, बरोबर? तुमच्याकडे संपत आल्या ना का संपल्या? कुणाच्या राहिले असतील, कुणाच्या संपल्या असतील. आता एक 8-10 दिवसात सगळ्यांच्या परीक्षा संपतात. तर मी हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील एक मुलगी या नात्याने आजपर्यंत संप्रदायामध्ये वैभव मिळवण्यासाठी जेवढं काही कष्ट केलं, सहन केलं, इथून पुढं ते पुढच्या पिढीला देणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्याचा भरोसा नाहीच आहे. ते म्हणाले एवढ्या लवकर पण शिकवायला पण वेळ लागेल ना महाराज. त्याच्यामुळे मी माझ्या स्वस्थानी, माझ्या कर्मभूमी, माझ्या जन्मभूमी बार्शी येथे, बार्शी तालुका, बार्शी जिल्हा सोलापूर या भगवंत नगरी बार्शीमध्ये महाराष्ट्रातील शैक्षणिक, आध्यात्मिक आणि वेदांत शिक्षण देणारी मुलींची आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था उभी केली आहे, ज्याची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. माझं स्वप्न एवढंच आहे की जसं प्रत्येकाला कीर्तनाला आल्यावर वाटतं की आपली मुलगी कीर्तनकार असावी, त्या आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घातलेला हा अट्टहास आहे की ही सगळ्यात मुली असल्यामुळे प्रथमतः सुरक्षितता याचं परिपूर्ण लक्ष. त्याच्यामुळे प्रत्येक पूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आणि मुलींची शिक्षण संस्था असल्यामुळे राहणीमानही तेवढंच चांगलं असावं. 5 मजली भव्य प्रशस्त इमारत आहे. प्रत्येक इमारतीमध्ये 6 खोल्या आहेत. या 6 खोल्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये 4 मुली राहाव्या असं नियोजन आहे. बेड सिस्टीम आहे, जशी हॉस्टेलला असते, प्रत्येकाला स्वतंत्र बेड आहे. पाठासाठी एसी हॉल आहे, कारण उन्हाळा वगैरे असतो आमच्याकडे, थोडं जास्त उन्हाळा असतो. एसीचा हॉल आहे. त्याचं कारण आहे ज्ञानोबा तुकोबारांनी कष्ट करावं आणि आमच्यासारख्याच्या पदरात पुण्य पडावं, हे वाटा पुढे जावा. कीर्तन प्रामुख्याने शिकवलं जाईल, गायन, वादन, पेटी. त्याचबरोबर जे स्वानंद सुखनिवासी जो बाबांच्या शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला वेदांताचं शिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये शास्त्र, उपनिषद, वेद या सगळ्या गोष्टींचं अध्ययन दिलं जातं. जे घ्यायचं असेल तर मुलांना आळंदी आहे, त्याच्या पुढचं शिक्षण काशी बनारसी ठिकाणी दिलं जातं. पण तेही शिक्षण मी मुलींना माझ्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी, मोक्ष धर्मशाळा असेल पंढरपूरची, वेदांताचं परिपूर्ण शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे आमचे दत्ता महाराज होके म्हणून आमच्या भागातले फार मोठं वैभव आहे. जयवंत दादा बोधले असतील, चैतन्य महाराज देगलूरकर असतील, यांचे ते बॅचमेट आहेत. त्यांनी एकत्रित शिक्षण घेतलेलं आहे त्या मोक्ष धर्मशाळेमध्ये पंढरपूरच्या, बरोबर? हा, बरोबर. तर ते दत्ता महाराज होके तेथे वेदांताचं अध्ययन देणार आहेत. ते अध्ययन वयानुसार असणार आहे. जर मुलगी 5वी ते 7वी पर्यंतची असेल तर फक्त ज्ञानेश्वरी चिंतन, काकडा, हरिपाठ, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम एवढं दिलं जाईल. मुलगी जर 7वीच्या पुढची असेल तर तिला विचारसागर, प्रभात शतकोटी आणि मग पुढे वेदांताचं शिक्षण दिलं जाईल. त्या शिक्षणाला 3 वर्ष लागतात, पण त्याला कीर्तनकार व्हायला 1 वर्षाचा कालावधी परिपूर्ण आहे चिंतन बसवण्यासाठी. मुलगी 1 वर्षात कीर्तनकार करणं हे काम आमचं आहे, पण तिथून पुढे तिनं राहणं आणि ते पूर्ण करणं हे पण तिचं काम आहे. कारण कधीही अर्धवट ज्ञान कामाचं नसतं. त्याच्यामुळे ते परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी मी अगदी जसा माझा प्रयत्न आहे की जे आम्हाला लवकर भेटलं नाही ते या मुलींना लवकर भेटावं. माझं असं झालं, माझं नाव आधी झालं, मी अभ्यास नंतर केला. व्यासपीठ आधी मिळालं मला, मी कीर्तनकार आधी झाले. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाले, माझं वयाचं 24व्या वर्ष झालं. म्हणजे आम्ही आधी कीर्तनकार झालो आणि मग आळंदीला गेलो. तर हे माऊलींचं वैभव आहे. किंवा माझ्या आई वडिलांचे पुण्य, माझं अख्खं कुटुंब वारकरी आहे. माझ्या आजोबांनी आयुष्यभर, माझे जे आईचे आजोबा होते म्हणजे माझे पंजोबा, ते मारुती महाराज काणेगावकर म्हणून माकणी भागामध्ये फार मोठे संत होऊन गेले. त्यांनी आयुष्यभर त्यांची पखावाजाची सेवा केली. माझे आजोबा आयुष्यभर नामचिंतन, कधीच सकाळ संध्याकाळच्या संध्याच्या पूजेशिवाय त्यांनी घास घेतला नाही. माझे वडील आयुष्यभर भजन. त्याच्यामुळे ते पुण्य आम्हाला भेटली की आम्हाला लवकर व्यासपीठ मिळालं. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, कॉन्स्टंट असल्याशिवाय वैभव मिळत
माझ्यावर फार वाईट काळ आले, त्याच्या पुढे मी उभी टाकले, त्याच्या पुढे सामर्थ्याने तेच चालू ठेवलं. त्याच्यामुळे विनंती आहे, जर तुम्हाला वाटतंय की तुमची मुलगी खरंच आध्यात्मिक असावी, कारण आध्यात्मिक असणं याचा अजून एक फायदा आहे की संसार सुद्धा चांगली सांभाळू शकतात. कारण तिला ज्ञात असणार की सासूसाऱ्यांचा किती आदर करावा, आई वडिलांचा किती आदर करावा, मोठ्यांना का समजावं, कारण तिला हे पुराणासहित कळणार आहे. हे ज्ञान तिच्या पुढच्या भविष्यासाठी कारणीभूत आहे. आणि हे लक्षात ठेवा, माझ्याकडे फक्त मुलींचीच संस्था आहे, मुलांची नाही. आणि तुम्हाच्या भागात जी कोणी मुलगी असेल की जिला खरंच शिकायची आत्मीयता आहे, पण अजून एक वाक्य लक्षात ठेवा, अख्खं घर जिला कटाळलंय ती संस्थेत पाठवायची नाही, तसं तर ना मग तिकडे पाठवायची नाही. जर तिला खरंच वाटतंय की तिला शिकायचंय, तिला व्हायचंय प्रगती, तिला मोठं व्हायचंय, तिला ह्यात ज्ञान नाही आवड आहे, तरच ती मुलगी टिकू शकते किंवा शिकू शकते. कारण माणसाचं शिकणं हे माणसाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून. तुम्ही पुढचा किती पण देतोय पण तो घेतच नसेल तर घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाच आहे ना, पाणी पिणं. हा समजलं तुम्हाला, मालकाने मारून मारून चालणार नाही ना गुरुजी. त्याच्यामुळं ज्या कुठल्या मुलींना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांनी प्रवेश प्रक्रिया करू शकता. प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि प्रवेश प्रक्रियेसाठी माझं इन्स्टाचं पेज आहे शिवलीला पाटील ऑफिशियल, त्याच्यामध्ये मी पोस्टर टाकलेला आहे, त्यात नंबर आहेत. आता जुन्या माणसाला इन्स्टा फेसबुक कळत, गुगल कळत, तर काळजी करू नका, तुमच्यासाठी मी भरपूर आहे असेल का. जर तुम्हाला तुमची नात तुमची मुलगी टाकायची तर सध्या तरी माझ्याकडे पत्रिका अवेलेबल नाहीयेत. उद्या पत्रिका माझ्या हातात येतात, मी पत्रिका छापायला टाकल्यात पण त्या उद्या येतील माझ्या हातात. तर मी आज घरी जाणार आहे, तर तुमच्यासाठी गुगलवर नंबर आहे किंवा मी आता तोंडी नंबर सांगतो, तुम्हाला टिपण करून घ्यायचं असेल तर घ्या, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर घ्या किंवा लक्षात ठेवा. 70 20 70 13 91. पुन्हा एकदा सांगते, 70 20 70 13 91. पाठ होण्यासारखं आहे. हा पण ती कसं असतं, ही तर पाठ केल्यावर वाटते कीर्तन झालं की सरतं. टिपून घ्या. तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला सगळं जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ती मिळेल. लक्षात ठेवा, फक्त 2-3 गोष्टी महत्वाच्या. वयोमर्यादा 5वी ते 12वी आहे. 5वीच्या आतली मुलगी चालत, कारण तिला स्वतःच करता येत, त्यामुळे कमीत कमी तिची आंघोळ जेवण वगैरे सगळं आपणच देणार आहे, पण तिला स्वतः तिचं ताट वगैरे सगळं स्वच्छ करता यावं अशा हिशोबानं 5वी ते 12वी. तिचं शैक्षणिक शिक्षण, मग ती आता सेमीला असेल तर आम्ही तिथं सेमीलाच घालू, ती आता इंग्लिश मिडियमला असेल तर आम्ही तिथं सुद्धा इंग्लिश मिडियमलाच घालू. अशी परिपूर्ण शैक्षणिक सुविधा सुद्धा तिथे अवेलेबल आहे. शाळा फार तर 350 ते 400 फुटावर आहे आमच्यापासून. आणि ती शाळा विश्वनाथ कराडांची आहे. MIT कॉलेज आहे आमच्या बार्शीला, तुम्हाला नाव ऐकलं असेल तुम्ही. आपल्या आनंदीचं जे विश्वशांती केंद्र आहे ना ते विश्वनाथ साहेब कराडांचं आहे. त्यांच्या संस्था फार छान असतात. तर त्यांची ती शालेय शिक्षण संस्था आहे, तर तिथे मुलींचं ऍडमिशन दिलं जाईल. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. पण लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हणून ज्याला कुणाला घ्यायचं असेल स्वइच्छेने तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ही विनंती आहे, प्रवेश प्रक्रिया चालू आहे. फक्त माझी विनंती एवढी आहे की आजची पिढी जर खरंच सामर्थ्याने मोठी करायची असेल तर आध्यात्मिक शिक्षणाची फार गरज आहे. म्हणून आपल्या पालकांनी आदर्श ठेवून आपल्या लेकरांना आध्यात्मिक शिक्षण द्यावं ही विनंती आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित करते, काही लक्ष्मी माता चरणी समर्पित करते, सगळी सेवा तुमच्या सर्व सद्भक्तांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर Thank you.